गिरणगौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलूया काही या अभिनव उपक्रमात 195वे पुष्प गुंफताना नाना खैरनार राईज ऑफ कॉमन मॅन या पुस्तकावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक ॲडव्होकेट मिलिंद चिंदडे होते. नाना खैरनार पुढे म्हणाले की जीवनात अनेक घडामोडी घडत असतात. या घडामोडीमध्ये अनेकांची आपणास मदत लाभत असते. ही केलेली मदत न विसरता समाजात तशी कृतज्ञतेच्या भावनेने राहिले हवे. लहानपण, तरुणपण या सर्वच वयोगटात मित्रमैत्रीण भेटत असतात. त्यांची प्रत्येक क्षणोक्षणी मदत होत असते. ही मदत आपणास पुढे घेऊन जात असते. नकळत या समाजामुळे आपण मोठे झालेलो असतो. त्यामुळे या समाजाचे उपकार न विसरता आपणही समाजासाठी काही केले पाहिजे. समाजाचेही आपण काही देणे लागतो ही भावना सर्वांनी जपली पाहिजे, असे मतही खैरनार यांनी व्यक्त केले. यावेळी अजित कुलकर्णी व दत्तात्रय दानी या भाग्यवान श्रोतांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुहास टिपरे यांनी सूत्रसंचालन केले तर कवी अरुण घोडेकर यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, डॉक्टर सुरेश वाकचोरे, साहेबराव उगले, मुक्ता चिंदडे, नूतन शिरसाट, पांडुरंग चव्हाण, सुनंदा पाटील आदी उपस्थित होते. NDCA तर्फे आयोजित मान्सून क्रिकेट स्पर्धेच्या 14 वर्ष आतील साखळी सामन्यात नाशिक जिमखाना संघाने धावांचा पाऊस पाडला. महात्मा नगर येथे झालेल्या सामन्यात नाशिक जिमखाना संघाने 50 षटकात 6 बाद 547 धावा केल्या. भव्य वेतमुथा याने 33 चौकारांसह 184 धावा केल्या. अर्जुन गुप्ते 72 व आराध्य मुर्तडक याने 73 धावा केल्या. YCA संघाला हे आव्हान पेलवले नाही व त्यांचे झटपट गडी बाद झाले. विजय संघाचे प्रशिक्षक संजय मराठे, नरेंद्र छाजड, राजेश मुंदाडा यांनी संघाचे अभिनंदन केले. 32 वर्षांचा एक करंजी मुलाची उपक्रम उस्मानाबादमध्ये जागृती ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर काकड यांच्या संकल्पनेतून 1994 साली सुरू झालेला एक करंजी मुलाची उपक्रम आजही अव्याहतपणे सुरू आहे. हा उपक्रम यंदाही राबवण्यात आला होता. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, कर्मवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड, संजय फडोळ, शंकरराव पिंगळे, निवृत्ती काकड, दिलीप पताडे, दत्तात्रय मानकर, स्वप्नील दानी, मनोज चारसकर, सुचंद्र ढाकणे, सुदर्शन काकड, सुंदर शेळके, पंडित माळी आदींसह महिला वर्ग व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आयोजक ज्ञानेश्वर काकड यांनी सर्वांचे अभिनंदन केले. जमा झालेला फराळ पाड्यावरची दिवाळी करण्यासाठी पाठवला जातो. NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक.